यार मला एक नवीन फोन घ्यायचा आहे, पण या दोन पैकी मी कन्फ्युज झालोय कोणता घेऊ. एवढंच ना तर सांगतो बघ, या iQOO Z9s Pro मध्ये फुल HD प्लस AMOLED डिस्प्ले मिळतो, तर Realme P3 Pro मध्ये 1.5K क्वाड कोर सुंदर असा डिस्प्ले बघायला मिळतो. त्यामुळे गेमिंग असेल किंवा मूवीज बघायचे असतील तुला खूप मजा येईल. तसेच iQOO Z9s Pro मध्ये तुला Snapdragon 7 Gen 3 प्रोसेसर दिलेला आहे, तर Realme P3 Pro मध्ये तुला Snapdragon 7 Gen 3 प्रोसेसर मिळतं. तसं या दोन्ही फोनच्या प्रोसेसर मध्ये 19-20 काही फरक आहे, पण Realme मध्ये तुला 90 FPS चा BGMI सपोर्ट मिळतो आणि या GT बूस्ट मोड येतो जो क्राफ्टन सोबत मिळून को ऑप्टिमाइज केला आहे. त्यामुळे तुला iQOO पेक्षा तगडा गेम प्ले Realme P3 Pro वरती मिळेल. आणि हो, iQOO मध्ये फक्त 5500 mAh ची बॅटरी आहे, पण Realme P3 Pro मध्ये तुला 6000 mAh ची मोठी बॅटरी मिळते. आणि iQOO चा फोन जर तू पाण्यात घेऊन गेला तर कार्यक्रम होऊ शकतो, पण या Realme च्या फोन मध्ये डायरेक्ट IP66, IP68 आणि IP69 चा सपोर्ट दिला आहे. त्यामुळे याला तुम्ही धुळीत फेका किंवा पाण्यात न्या, भाऊचा विषय आहे. तर या दोन्ही फोन मध्ये तुम्हाला 50 मेगापिक्सलचा कॅमेरा बघायला मिळतो, पण Realme मध्ये Sony IMX896 चं सेन्सर येते, ज्यामुळे असे फोटोज येतात. प्लस AI स्नॅप मोड आणि अंडर वॉटर मोड सुद्धा यात आहे. आणि सगळ्यात कूल म्हणजे हा Realme चा फोन जर तुम्ही अंधारात घेऊन गेला तरी हा फोन चमकतो. जर तुम्ही याला अंधारात विसरला तरी तुम्हाला सापडेल. बाकी या सर्कल टू सर्च आउट ऑफ द बॉक्स मिळेल. त्यामुळे मी तर म्हणेल तू Realme P3 Pro घ्यायला पाहिजे.